दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे पाठवून द्या. चला लवकर मॅच चालू करून घ्या. 5 ओव्हरचा सामना असेल. 5 ओव्हर पूर्ण करण्यासाठी फिल्डिंग टीमला फक्त 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. या 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर पूर्ण करणं गरजेचं असेल. अन्यथा एक खेळाडू तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये म्हणजे 4 खेळाडूंना तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. पंचांचा मात्र सामना सुरू करण्या 20 मिनिटं. 5 ओव्हर पूर्ण करण्यासाठी फक्त 20 मिनिटाचा कालावधी असेल. त्यावेळेस पहिला टायमर लावला जाईल आणि मला मात्र वेळेमध्ये सामने पूर्ण करावे लागतील. बॅक टू बॅक 2 चौकार. यशराजच्या बॅट मधनं मात्र अप्रतिम बॅटिंग. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. प्रथमेशच्या गोलंदाजीचा मात्र एक चांगला समाचार इथे घेतला जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. तो साईडला जो क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र 30 यार्ड मध्ये बोलवलं गेलं तर अगदी कव्हर मध्ये त्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात केला जाईल आणि त्या अनुसरून आता गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. मात्र शांतनु चेंडू खेळला एक सिंगल धावेसाठी. ती 2 चौकारा पाठोपाठ घेतलेली सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट होते. सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते. 2 मोठे फटके आले. धावा आल्यात म्हणजे पुढच्या चेंडूवरती रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि अगदी सिंगल धाव घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती यशराज पोहोचला. तर स्ट्रायकिंग एंडवरती आता असेल फर्ग्युसनच्या या मैदानाचा कोहिनूर हिरा विनोद कुराडे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर असेल. पहिला चेंडू विनोद कुराडे ब्रँडेड फटका. पहिला चेंडू आउट ऑफ दी पार्क षटकार. या मैदानामध्ये खेळण्याचा फार मोठा अनुभव आहे विनोद कुराडे जवळ. मोर्या करंडकचे आयोजक म्हणून देखील भूमिका पार पाडत असताना पण या मैदानामध्ये पाहिले आणि ते विनोद कुराडेच्या पहिल्याच बॅट मधनं एक टोले जंग प्रहार आणि पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर खेळला गेला षटकार. प्रथमेश थोडा या ओव्हर मध्ये महागडा नक्की ठरलाय. 2 चौकार आले या ओव्हर मध्ये आणि एक षटकार देखील येतोय. धावफलकावरती आतापर्यंत पाहिलं तर 15 धावा या धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. प्रत्येक धावन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळलाय. रन मात्र इथे नसेल आणि त्याचबरोबर पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 15 धावा. 1 ओव्हर 15 धावा. सृष्टी फाउंडेशनच्या या धावा पूर्ण होत आहेत. कांबळे युवा संघाने टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मगाशी देखील असंच झालं होतं. ज्या संघाने टॉस जिंकला त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पण तो निर्णय त्यांना पूर्णपणे अगदी अपयशी ठरवणारा निर्णय नक्कीच जाणवला. कारण धावा बऱ्याचशा खर्च आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये जरी पाहिलं तरी तोच पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा खर्च झाल्या आणि आता दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय विशाल. गोलंदाजी मार्कवर येत आहेत विशाल. अनुभवी गोलंदाज आहेत आणि तो अनुभव आता मात्र दाखवावा लागेल. आणि या मैदानामध्ये तुम्ही अनेक वेळा क्रिकेट खेळा, अनेक वेळा मॅचेस खेळा, अनेक वेळा जिंकणं हारणं पाहिलंय. विशाल. पहिला चेंडू मात्र विशालचा सुरेख होता. अगदी जागा बनवून फायनल दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी गतीने मात्र तिथे बीट केला. अगदी ओव्हर चेंडू होता समजू शकला नाही आणि ते यशासाठी मात्र हा चेंडू निर्धाव येतोय. सॉन साईडला मात्र चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. चेंडूला थांबवले. चांगली फिल्डिंग
दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते पूर्ण होतोय. 2 धावा या धावफलकावरती अगदी सहज पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटन द विकेट. फर्ग्युसनच्या मैदानामध्ये खेळण्याचा आनंद हे सर्व खेळाडू घेत आहेत. सुंदर मैदान आपण नक्कीच या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग. पहिला चेंडू मात्र विशालचा सुरेख होता. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च झाल्या. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र पूर्ण होतोय. चांगली रनिंग बिटवीन विकेट. अगदी दोन्ही खेळाडू पाहिलं तर चांगले चेंडू जे होते त्या चेंडूला सन्मान देतात. सिंगल डबल धावा देखील घेत आहेत आणि खराब चेंडूवरती मात्र मोठे प्रहार देखील होताना पाहायला मिळत आहेत. विनोद खुराडे अगदी 2 चेंडूचा सामना केला आतापर्यंत आणि 6 धावा त्याने बनवल्या. पहिला चेंडू ते षटकार मात्र विनोदने आज खेळलाय. यावेळेस अगदी गॅप मध्ये चेंडू खेळला. अगदी या चेंडूवरती नजाकत पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावपळ. वा, सांघिक खेळाचं चांगलं प्रदर्शन. तिथे मात्र चेंडूला स्टॉप केलं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या देखील. आणि हे क्रिकेट अगदी एकट्या दुकट्याचा हा खेळ नाहीये. अगदी ते दोन्ही खेळाडूंनी मिळून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 2 आपल्या टीम साठी वाचवल्या देखील. मात्र सुंदर फटका खेळला होता. अगदी शांत डोक्याने अगदी फलंदाजी होताना पाहायला मिळते. अगदी समोर चेंडू जर आले तर मोठे प्रहार. दूरवरच्या चेंडूवरती अगदी गॅप दाखवत धावा जमवण्याचा प्रयत्न. एकदा ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अपील अपील अपील. पंचांनी मात्र अपील फेटाळलंय. एकदा निर्धाव चेंडू मात्र आले. विशाल यांची मात्र एक चांगली गोलंदाजी. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूमध्ये विशालने 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या. यावेळेस बॅटच्या परफेक्ट मिडल मधोमध चेंडू घेतला आणि चेंडू ऑन साइडला खेळून काढत षटकार. अगदी चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय. षटकार. विनोदचा जर पाल्यामध्ये तुम्ही चेंडू दिले तर ते चेंडू मैदानाच्या बाहेरूनच मागवावे लागतील. इतका सुंदर फटका आणि षटकार. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 26 धावा. 26 रन ऑन स्कोर बोर्ड. 26 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. थोडस फास्ट खेळा कारण आपल्याकडे वेळ कमी आणि 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर संपवणं गरजेचं असेल. टायमर लावलेलाच आहे. पंचांनी देखील टायमर लावलाय. त्यामुळे 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर संपणं गरजेचं असेल. याची दक्षता घ्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. 26 रन. यशराज यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक. अजूनही कोणती विकेट गेली नाहीये. सृष्टी फाउंडेशन एक ताकदवान खेळ मैदानामध्ये. ते चेंडू हवेत होता. चेंडूने उसळी घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावपळ आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय. पुन्हा एकदा दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. बॉलर्स नेम गोलंदाजी मार्कर येतोय अम्मू. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय अंबू. पुलटा चेंडू होता. चेंडू खेळला. मिसफिल्ड. तिथे गौरव कडून होती. गौरव कडनं या अपेक्षा नव्हत्या पण इथे मिसफिल्ड. आणि जिथे केवळ एक सिंगल होती तिथे मात्र दुहेरी धावा इथे खर्च होत आहेत. तीस धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 30 रन ऑन स्कोर बोर्ड. एकच सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही कारण रिस्क घेणं मात्र विनोदने टाळलं. तिथे बॅटवरती चेंडू येत असताना रिस्क घ्यायची गरजच नाहीये. त्याने मात्र ते जाणून घेतलं. अनेक मोठमोठ्या सामने खेळण्याचा अनुभव विनोद कुराड जवळ आहे. 31 धावा या आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अगदी मोठ्या फटक्यांवरती जास्त विश्वास ठेवणारा विनोद इथे मात्र सिंगल धाव येऊन नक्कीच स्ट्रायकिंग एंडवरती आता सज्ज होईल. SPL पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये एक धमाकेदार सुरुवात आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली.
डाऊन साईडला चेंडू मात्र खेळला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. अगदी क्षेत्ररक्षण देखील चांगलं सजवलं गेलं. अगदी पहिल्या काही ओव्हर पाहिल्या तर तिथे धावा जास्त आल्या पण नंतर मात्र धावफलकाला थोडंसं ब्रेक लावण्याचं काम इथे मात्र आंबोने आतापर्यंत केले. 4 चेंडूमध्ये केवळ त्याने आतापर्यंत 6 धावा इथे खर्च केला. धावफलकावरती पाहिलं तर 32 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक. हा चेंडू मात्र दिशाहीन होता. डाव्याच्या बाहेरून चेंडू मात्र निघून गेलाय. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. यशराज अगदी पाहिलं तर षटकार यशराजच्या बॅटमधून आला नाही पण चौकार मात्र त्याने अप्रतिम खेळून काढले. चांगल्या धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत खेळलाय. पाहिलं होतं ड्रॉपमध्ये क्षेत्ररक्षकांनी लॉंग ऑफ मध्ये खेळलेला एक सुंदर फटका. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार धावांनी धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरकेल. अजूनही कोणती विकेट मात्र गमावली गेली नाही. ते विकेटचा शोध मात्र असेल आकाशभाऊ कांबळे युवा संघाला. तो प्रयत्न मात्र केला जातो पण अद्यापही त्यांना यश आलं नाही कारण दोन्ही फलंदाजांनी पाहिलं तर एकही संधी गोलंदाजाला दिली नाही ना क्षेत्ररक्षकांना दिली नाहीये. त्या प्रकारची बॅटिंग करतायत. प्रॉपर गॅप मध्ये मात्र चेंडू खेळतायत. जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात सक्सेसफुल देखील ठरतायत. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक फार दूर होता. 2 धावा इथे पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 39 धावा. 39 रन. 39 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 3 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. चला वेळ वाचवा. चला गोलंदाज लवकर प्राचारण करा. पंचांना देखील विनंती असेल थोडं फास्ट मॅच पुढे जाऊ द्या. कोण 40 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. यानंतर होणारा सामना असेल त्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. स्वप्नील चौथं षटक घेऊन स्वप्नील आता गोलंदाजी मार्कर समोर. अगदी विनोद कुराडे तगडा फलंदाज. एकही विकेट या मॅच मध्ये आतापर्यंत गमावली गेली नाही आणि ज्या प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. अगदी 3 ओव्हरमध्ये 39 13च्या सरासरीने या धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. मोठ्या स्कोरकार्डच्या दिशेने नक्कीच वाटचाल होताना पाहायला मिळते. ओहो एक तडाकेबाज फटका. नो चान्स फॉर फिल्डर. चेंडू सीमा बाहेर रेषेच्या बाहेर. षटकार. स्वागत मात्र इथे गोलंदाजाचं केलंय विनोदने. पहिला चेंडूवरती अशा प्रकारचा आघात म्हणजे अगदी गोलंदाजाचा मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. आता मात्र विकेट किपरने काहीतरी नक्कीच कानमंत्र सांगितलं. त्याचा कितपत फायदा आता स्वप्नीलला होईल. पहिला चेंडू अगदी पाहिला तर एक ताकदवान फटका विनोद कुराडेच्या बॅट मधनं आपण पाहिला. 45 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. प्रत्येक धाव विनोद जागा बनून फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. आणि ते धावा देखील पळून पूर्ण होतात. नो बॉल प्लस 2 धावा. बाईकच्या स्वरूपात या धावा असतील. 2 धावांनी आणि नो बॉलची अशा 3 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. अगदी पहिल्या चेंडूवरती आले षटकार आणि तिथून मात्र गोलंदाजाचं लाईन लेन बिघडवण्याचं काम विनोद कुराडे मैदानामध्ये करतोय. एकदा स्वप्नील राईट अमोर द विकेटने गोलंदाजी मार्कवर.
आणि परत एकदा फुल टॉस चेंडू होता आणि असे फुल टॉस चेंडू विनोद कुराडे सोडणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर फेकला गेलाय. षटकार. ते विनोदला अवघड चेंडू असतील तरी तो मैदानाच्या बाहेर खेळतो. हा चेंडू तर लॉलीपॉप होता, सजवून दिला होता आणि सजवून दिलेला चेंडू मात्र स्वीकार केला, भिरकावून दिला. 6 धावा या चेंडूवरती वसूल केल्या गेल्या. धावफलकावरती वाढ 54 धावा, 54 रन. स्वप्नील मात्र काल रात्री झोपताना स्वप्नात देखील विचार केला नसेल की अशी गोलंदाजी सुरुवातीला होईल, पण स्वप्नीलची मात्र खराब गोलंदाजी आपण पाहतोय. जवळपास आतापर्यंत पाहिलं तर 15 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च होताना पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र स्वप्नीलचा वेगवान होता, चांगला चेंडू होता आणि ते चेंडू मात्र निर्धाव. यावेळेस फसवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाला, पण विनोद सारखा एक चाणाक्ष खेळाडू. लॉकस्लिपचा सुंदर फटका आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटकारांची आतिषबाजी होत होती, त्याबरोबर चौकारांचा पाऊस देखील मैदानामध्ये पडतोय. गौरव दादा यांचं शुभ आगमन आणि मला वाटते गौरव दादाची मॅच असेल यानंतर. रिव्हर्स स्वीपचा बादशाह, हाफिजचा बाहुबली थोड्या वेळ मैदानात पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाकली तर धावा जमवतात आतापर्यंत 58 धावा. अजूनही या षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक आहेत, पण अगदी हे षटक जर पाहिलं तर सृष्टी फाउंडेशन साठी लाभदायी षटक ठरलंय. या षटकामध्ये विनोद कोराडेने केलेला धमाकेदार खेळ, 2 षटकार 1 चौकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत वसूल केला गेलाय. महागडं षटक नक्की असेल, कारण 17 धावा आतापर्यंत खर्च होतात. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलं तर 19 धावांचं सर्वात महागडं षटक आपण पाहिलं, पण अगदी त्या षटकाचा रेकॉर्ड देखील मोडण्याचा प्रयत्न इथे होतोय का. परत एकदा फुल टॉस चेंडू होता, परत एकदा फुल टॉस चेंडू, खराब चेंडू आणि यावेळेस चेंडू जातोय लेग दरम्यान सीमारेषा पार. चौकार. अगदी विनोद मात्र नाराज असेल या चेंडूसाठी, कारण असे चेंडू विनोदने मैदानाच्या बाहेर नाही तर मला वाटतं हा चेंडू तो कॉलेजच्या बाहेर देखील खेळला असता. पण अगदी इथे पाहिलं तर बॅटला थोडासा स्पर्श केला चेंडूने आणि अगदी फक्त 4 धावा. चौकार मात्र इथे वसूल झाला आणि चौकाराबरोबर धावफलक पुढे सरकेल 62 धावा. अगदी पाहिलं तर विनोद कुराडे 35 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करतोय, तर एका बाजूने यश देखील 23 धावांवरती बॅटिंग करतोय आणि दोन्ही खेळाडूंनी पाहिलं तर 12-12 चेंडूचा सामना केलाय आणि जवळपास 62 धावा संघासाठी जमवल्या देखील. अजूनही पाहिलं तर या षटकातील एक चेंडू मात्र शिल्लक आहे. चला फास्ट खेळा थोडं. प्रतिम बॅटिंग आतापर्यंत विनोद कोराडेची आपण पाहिली. ज्या प्रकारे विनोद मैदानामध्ये ज्या कॉन्फिडन्सने आज मैदानात उतरलाय, तोच कॉन्फिडन्स अगदी या पूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा राहावा अशी पूर्ण संघाची अपेक्षा नक्की असेल आणि त्याचा प्रयत्न विनोद देखील करेल. अगदी फेअरलेस बॅटिंग विनोदला आपण करताना पाहतोय. त्यांच्या आतमध्ये घुसून अगदी त्याने मात्र बॅटिंग केली आणि अगदी इथे व्हाईट बॉल. यावेळेस मात्र लाईन मध्ये बिघाड. अगदी इथे ठरवलं की विनोदला चेंडू अगदी आता त्याच्या अंगावर द्यायचे नाहीत किंवा त्याला ऑन साईडला चेंडू खेळून द्यायचे नाहीत, म्हणून प्रयत्न थोडासा बाहेर चेंडू टाकण्याचा होता, पण इथे हा चेंडू अतिरिक्त दिशाहीन चेंडू होता आणि तिथे व्हाईट बॉल मात्र पंचांनी घोषित केला. हो, यावेळेस मात्र देर आहे पर दुरुस्त आहे. यावेळेस निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती आणि त्याचबरोबर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सृष्टी फाउंडेशनच्या धावा होत आहेत 63 धावा. कोणताही फलंदाज बाद नाही. स्वप्नीलचं हे षटक जर पाहिलं तर 22 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केला गेला, म्हणजे स्वप्नीलचं हे षटक असेल ते आतापर्यंत सर्वात महागडं षटक. 22 धावा यावर मध्ये खर्च आल्या. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर आता गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्कवर येतोय गौरव.
आणि ते पहिला चेंडूवरती मात्र स्वागत, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र प्रत्येक गोलंदाजाला पॅकेज देण्याचा प्रयत्न हे दोन फलंदाज करतात. शेवटचा हाणामारीचा षटक आणि त्याच षटकामध्ये गौरव गोलंदाजी मार्क करायला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार. एका बाजूने विनोद तर दुसऱ्या बाजूने यशराज. हे दोन आघाडीचे फलंदाज मात्र मैदानामध्ये धुवाधार बैटिंग करतायत. एक तरफ है कुआ, एक तरफ है खाई और बीच में हो रही गेंदबाजों की भरपूर पिटाई. धावफलकाला अगदी वाढ. परत एकदा चेंडू मात्र हवेत खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. यशराज इथे आज या मॅच वरती करतोय राज. चौकार. बॅटिंग यशराजने आज मैदानामध्ये केले. एका बाजूने विनोद कोराडेने षटकार जरी मारले असतील पण प्रेक्षकांना आवडतात ते गॅप मध्ये खेळलेले चौकार, क्रिकेटिंग शॉट आणि तेच फटके मात्र इथे यशराजने देखील खेळलेत. एका बाजूने षटकारांची आतिषबाजी तर दुसऱ्या बाजूने चौकारांची मेजवानी इथे आपण पाहतोय. एक सुरेल मिलाप इथे पाहायला मिळतोय. बॅटची कट. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला स्टॉप करेल. केवळ एक सिंगल धाव. अगदी दोन चौकार इथे यशराजने केले. पुढच्या चेंडूवरती सिंगल आणि आता विनोद कुराडे स्ट्रायकिंग एंडवरती 35 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये, या SPL च्या पहिल्या पर्वामधलं पहिलं अर्धशतक इथे येणार का? मात्र हवेत खेळाय पाहूया. क्षेत्ररक्षक निकेतन पाटोळे चेंडूच्या मागे होता. झेल टिपण्याचा प्रयत्न पण इथे दोन धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण इनिंग ब्रेक मध्ये देणार आहोत. त्यावेळेस मात्र चेंडू चांगला खेळून काढला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रिस्की रन असेल पण रन मात्र कंप्लीट होते. रिस्क में ही बरकत है आणि दोन धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 76 धावा या धावफलकावर आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 39 धावांवरती विनोद. 76 धावा हे आतापर्यंत पूर्ण. शेवटचा एक चेंडू असेल या इनिंगचा. गौरव गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. हवेत खेळला. क्षेत्ररक्षक वा. प्रयत्न मात्र लाजवाब होता पण चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि धाव फलकावरती एक भली मोठी वाढ. 82 धावा या बनवल्या गेल्या विजयासाठी. 83 धावांचं टार्गेट. 83 रन टू विन. त्याचबरोबर विनोद कोराडे 45 धावांचा भन्नाट खेळ विनोद कोराडेने पूर्ण केला. या मॅच मध्ये मात्र धमाका केला सृष्टी फाउंडेशनच्या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी. एकही विकेट गमावली नाही. 82 धावा इनिंग मध्ये बनवल्या गेल्या. 83 धावांचं टार्गेट असेल. चला यानंतरचा सामना. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आणि आपली प्लेइंग 11 देखील जमा करा. महाराज माजी शिंदे वॉरियर्स विरुद्ध ऋषिकेश भाऊ जगताप 11. दोन्ही संघाचे संघनायक. त्याला टॉस साठी यायचं आहे. त्याला दोन्ही ऋषिकेश जाधव युवा मंच विरुद्ध महाराज माजी शिंदे 11. या दोन संघादरम्यान टॉस होईल आणि मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत.
चला टॉस साठी या, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. हॅलो, चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त काढू. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. महाराज माझे शिंदे रिव्हर्स विरुद्ध ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी या लवकर. पंचांचा इशारा, लेट्स प्लेचा स्कोरर मित्र पंचांकडे लक्ष द्या. सामन्याला सुरुवात होतीये. 83 धावांचं टार्गेट बॅट्समन नेम आकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सुमित. यस, पहिला चेंडू मात्र इथे आकाशने मात्र सुरुवात केली. पहिला चेंडू चौकार. दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू इथे स्कोरर जवळ पाठवून द्या. गिरीश गोलंदाजी मार्कवर गिरीश आणि पहिल्या चेंडूवरती गिरीशचं स्वागत मात्र आकाशने केलं. मगाशी गोलंदाजांवरती आक्रमण विनोद कुराडे आणि यशराजने केलं. इथे आकाशने देखील चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू आकाशच्या बॅट मधनं मात्र ताकदवान फटका. चार धावांनी धावफलका सुरुवात. 83 धावांचं भलं मोठं डोंगर इथे पार करायचं असताना सुरुवात अशीच असावी लागेल आणि अशीच बॅटिंग मात्र मैदानामध्ये करावी लागेल. त्याच बॅटिंगला मात्र इथे सुरुवात होते. पहिला चेंडू मात्र अप्रतिमरित्या खेळून काढला. परफेक्ट गॅप शोधली आणि एक चांगला फटका इथे पाहायला मिळाला. हो, यावेळेस मात्र शांत डोक्याने चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, कारण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे पाहायला मिळत आहे. आणि केवळ एक सिंगल धाव. गिरीशचं मात्र चांगलं कमबॅक. पहिला चेंडू ती चौकार आला. नंतर त्याने मात्र आकाशसाठी एक चांगला चेंडू इथे टाकला आणि पण आकाशने देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने तो चेंडू खेळून काढला. एक सिंगल धाव इथे वसूल केली. आता स्ट्रायकिंग असेल सुमित. आकाश आणि सुमित या जोडीला मात्र एक भन्नाट खेळ, एक ताकदवान खेळ मैदानामध्ये खेळावा लागेल. जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल.
एक मोठी पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल, तर मात्र या 83 धावांचं टार्गेट इथे पूर्ण होईल. SPL पहिलं पर्व आपण पाहतोय आणि पहिल्याच पर्वामध्ये इथे मात्र एक चांगली सुरुवात. हा चेंडू पायावरती आदळलाय, रन मात्र इथे नाही. अगदी विनोद कोराडेचा मात्र प्रयत्न होता, बॅकअप नसल्यामुळे थ्रो मात्र केला गेला नाही. 5 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. पहिल्या चेंडूत चौकारांत वाटलं होतं की एका मोठ्या स्कोर कार्डकडे ह्या ओव्हरमध्ये पाहिलं जाईल, पण गिरीशने मात्र चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत केलंय. ओव्हरमध्ये चेंडू खेळलाय, ओहो मिसफील्ड. धावपळ तिथे सुरू आहे. तिथे केवळ एक सिंगल धाव, तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न. वा, साज बाज और ताज. 1 2 आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 13 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. तिहेरी धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलक धावा आहेत त्या 8 धावा, 8 रन ऑन स्कोर बोर्ड. सुरुवात मात्र चांगली होताना पाहायला मिळते. ओहो, शॉर्ट पिच चेंडू फार दूर 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 दूर, फार दूरवरचा षटकार. ज्या प्रकारची ताकद आकाशच्या मनगटामध्ये, ती ताकद पूर्णपणे त्या चेंडूवरती झोकली गेली. चेंडू अगदी फार दूरवरचा षटकार इथे पाहायला मिळतोय. षटकाराने मात्र धावफलकावरती वाढ होतीये. षटकाराने धावफलक मात्र पुढे सरकलाय. जबरदस्त टोले जंग प्रहार होता. अजूनही या षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक. गिरीशच्या या चेंडूवरती खेळलेला अप्रतिम फटका षटकार. 14 धावा धावफलकावरती. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच विरुद्ध महाराज माझे शिंदे वॉरियर्स. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती, टॉस साठी यायचंय. यानंतरचे सर्व मॅचेस 4 षटकाचे खेळले जातील याचे लक्ष द्या. आज मात्र एक सिंगल. चौदा धावा, 15. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रन. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. चांगली सुरुवात अगदी प्रतिस्पर्धी संघाने देखील केली. मगाशी अगदी पाहिलं तर सृष्टी फाउंडेशनने देखील पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा बनवल्या होत्या. इथे देखील जशाच तशी सुरुवात. इथे देखील पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा बनवल्या गेल्या. एक तगडी सुरुवात. गोलंदाजी मार्क आता गोलंदाज येतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. आता टॉस होणं गरजेचं आहे. सन्माननीय वैभवजी झेंडे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल वैभव यांना की आपण टॉस साठी. नो बॉल. कमलेश गोलंदाजी मार करायला. पहिला चेंडू मात्र बीमर होता आणि पहिला चेंडू नो बॉल. आणि आता असेल फ्री हिट. आकाशला मात्र हा चेंडू ताटामध्ये सजवून दिला होता, पण मेजवानी मात्र आकाशला उडवता आली नाही आणि केवळ नो बॉल प्लस एक सिंगल धावेवरती समाधान त्याला मानावं लागलं. पुन्हा एकदा कमलेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. परत एकदा फुल टॉस चेंडू होता. चेंडू हवेत येईल टिपलाय, पण इथे फ्री हिटचा चेंडू होता. जास्त नुकसान इथे होणार नाही. चला टॉस साठी यायचंय. ऋषिकेश दादा जाधव युवा मंच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. वैभवदादा झेंडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल.
परत एकदा फुल टॉस चेंडू, पण इथे फाईन लेग दरम्यान क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक आणि चेंडू होतोय फरार, जातोय सीमारेषा पार. या ओव्हर मधला हा पहिला चौकार. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी सन्माननीय अबेद भाई यांना मात्र या ठिकाणी प्राचारण करतोय रिव्ह्यू साठी. मागणी मात्र पंचांनी केली. विमर चेंडू होता का? तिसऱ्या पंचांना विनंती असेल रिव्ह्यू चेक करायचा. चेंडू बिंबर पद्धतीचा होता का नक्की चेक केला जाईल. रिव्ह्यू घेतलाय आणि ते पाहूया. तोपर्यंत टॉस तिथे केला जाईल. पंच तोपर्यंत चेक करतात. नाणेफेकीचा कौल केला जाईल. अमित शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातील तिसरा सामना, तिसरी लढत. एका बाजूने महाराज माझे शिंदे वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूने ऋषिकेश दादा युवा मंच. या दोन संघ दरम्यान टॉस या ठिकाणी होतोय आणि टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो. टॉस कोणी जिंकलाय? महाराज माझी शिंदे या संघाने टॉस जिंकलाय आणि ते पंचांचा इशारा आलाय नो बॉल. आणि महाराज माझी शिंदे वॉरियर संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. आणि दोन बिंबर चेंडू आणि आता मला वाटतंय कमलेशला गोलंदाजी मध्ये थांबावं लागेल. दोन बिंबर चेंडू आणि आता कमलेशची गोलंदाजी मात्र इथे थांबवली जाईल. उर्वरित चेंडू दुसऱ्या गोलंदाजाला टाकावे लागतील. चला लवकर निर्णय घ्या. मॅच चालू करून घ्या. चला त्वरित निर्णय घ्या. मॅच चालू करून घ्या. दोन बिंबर चेंडू एकाच ओव्हर मध्ये टाकल्यानंतर गोलंदाजाला चेंज करावं लागेल. आणि आता पाहूया कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर प्राचारण केलं जाईल. धावफलक धाव आहेत त्या 23 धावा. एकच चेंडू या उर्वरित चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज विनोद कोराडे राहिलेले 5 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे. अगदी कमलेश मात्र थोडीशी खराब गोलंदाजी. अगदी त्याने जेवढे चेंडू हाताळले सगळे चेंडू फुलटॉस होते आणि तिथे मात्र 8 धावा या एका चेंडूसाठी खर्च देखील झाल्या. स्ट्रायकिंग एंडवरती असेल आता आकाश. गोलंदाजी मार्कवर विनोद. विनोदचा पहिला चेंडू हवाई फायर आणि पहिला चेंडू आकाशच्या बॅट मधनं आकाशाला गवस निघालणारा फटका षटकार. यानंतर होणारा सामना असेल महाराज माझी शिंदे वॉरियर्स विरुद्ध ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच. या दोन संघ दरम्यान होणारा सामना 4 षटकाचा खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. इथून पुढे होणारे सर्व सामने 4 षटकाचेच खेळले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्या. आजच्या बॅट मधनं मात्र एक ताकदफुल पॉवरफुल बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. विनोद कोराडेवरती चढवलेलं आक्रमण इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती विनोदला मात्र सीमारेषा दाखवली. या विनोदने मगाशी गोलंदाजांना अनेक वेळा मैदानाच्या बाहेर फेरफटका मारण्यासाठी पाठवलं. त्या विनोदवरती आक्रमण, पण इथे मात्र जाळं विणलंय आणि त्या जाळ्यामध्ये आकाश नावाचा मासा अडकलाय. फलंदाज बाद. बडी मछली जाल में. बिग विकेट गॉन. आकाश झेल बाद. चला फिल्डर्सला विनंती आहे गोळा नका होऊ. जागेवरती थांबा. चला नवीन फलंदाज लवकर मैदानामध्ये पाठवून द्या. कारण आपल्याकडे आज वेळ कमी आहे. भरपूर मॅच आपल्याला पूर्ण करायचे कारण लीग मॅच आहेत. त्यामुळे वेळ वाचवा ही विनंती असेल. 29 धावांवरती पहिला धक्का. फलंदाज मात्र आकाश बाद. पुढच्या फलंदाजांना विनंती असेल तुम्ही तयार राहा. बॅट्समन मैदानाच्या बाहेर येण्या अगोदर तुम्ही विकेट वरती येणं गरजेचं असेल याची दक्षता घ्या. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं अँजेलो मॅथ्यूजला टाइम आउट मुळे बाद दिलं होतं. इथे तो नियम लावू नका. वेळ वाचवा. पुढच्या फलंदाजाने त्वरित मैदानामध्ये दाखल होण्याचं काम करायचं आहे. 29 धावांवरती पहिला हादरा.
83 धावांचं टार्गेट, 83 धावांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू असताना 29 धावांवरती पहिला फलंदाज मात्र बाद झालाय. आयोजकांनी मात्र आज बरेचसे कष्ट या मैदानाला अगदी खेळण्यायोग्य बनवण्यासाठी घेतले आणि ते कष्ट आज मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे परत एकदा फटका फसला, चेंडू हवेत आणि ते झेल टिपला, फलंदाज बाद. अगदी कॉलिंगचा अभाव होता तरी देखील झेल टिपला आणि फलंदाज मात्र इथे बाद. फलंदाज जसा आला तसा मैदानाच्या बाहेर. विनोद कुराडे मात्र जादुई गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. विनोद कुराडे ऑन हॅट्रिक. एकोणतीस धावांवरती 2 फलंदाज बाद. विनोद कोराडे ऑन विकेट हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होणार का? हो 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 हो, अपील अपील अपील, पण तिथे मात्र पंचांनी अपील फेटाळलं. विनोद कोराडे अगदी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचले होते. उलटा चेंडू होता, यावेळेस फिल्डरच्या डोक्यावरनं चेंडू मात्र खेळलाय. कव्हरचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार आणि यावेळेस मात्र चौकार. विनोद कुराडेच्या या गोलंदाजीवरती मात्र खेळलेला हा चौकार, फुलटॉस चेंडू आणि त्याचा घेतलेला पुरेपूर फायदा. मॅच अजून संपली असं म्हणता येणार नाही, कारण अजूनही ज्या धावा बनवायच्या त्यासाठी चेंडू पर्याप्त शिल्लक आहेत आणि इथे जर एक ताकदवान बॅटिंग मैदानामध्ये झाली तर मॅचचा रंग पाहता पाहता बदलू शकेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा. आशिषच्या बॅट मधनं आलेला एक सुंदर चौकार. खूप वेळानंतर आलेला हा चौकार होता. अगदी वाटलं होतं विनोद कुराडे गोलंदाजी मार करायला होतं, पॅकेज दिलं जाईल, मोठ्या धावा जमवल्या जातील, कारण आकाशने पहिल्या चेंडूत षटकार खेळला होता. पण नंतर विनोदने मात्र इट का जवाब पत्थर से दिला, टिट फॉर टॅट, आणि ते त्याने बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद करून धावफलकाला ब्रेक लावला होता. आकाशने मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार खेळला आणि तिथे पुन्हा एकदा संघाच्या आशा मात्र पुन्हा एकदा जागृत झाल्या. आकाश भाऊ कांबळे 11 संघ मात्र धावांचा पाठलाग करतोय. 33 धावा बनवल्या गेल्या. 3 ओव्हरमध्ये अजूनही 50 धावा बनवायच्या आहेत. 2 ओव्हरमध्ये 33 धावा, एक धावफलक मात्र चांगला आहे, पण आघाडीचे 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत देखील. सुमितला मात्र डाव सावरावा लागेल. वा, सुमितचा मात्र एक चांगला फटका. अगदी इथे पाहिलं तर गॅप शोधत मात्र चेंडू खेळला, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. वा, चांगली रनिंग बिटून द विकेट आपण पाहतोय. इथे फक्त धावा चौकार षटकारीने नाही तर सिंगल डबलने देखील बनवल्या जाऊ शकतात, हे आपल्याला पाहायला मिळते. कारण अजूनही पाहिलं तर 17 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 48 धावा हे टार्गेट असेल. त्याचे मार्कर आपण पाहतोय विजय. उलटा चेंडू होता, लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, हलकस मिसफील्ड आणि तिथे दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. जिथे केवळ एक सिंगल धाव होती तिथे मात्र 2 धावा. सदोतीस धावा, 37 रन. हो, यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय, फटका फसला, तिथे क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि ते आणखी एक विकेट. यावेळेस मात्र सुमितला माघारी परतावा लागेल, फलंदाज बाद. विजय मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि विजयची रन. आकाशभाऊ कांबळे संघाने मात्र अजूनही सामना सोडला नाही, ते देखील मैदानामध्ये लढतायत. प्रयत्न मात्र अजूनही सुरू आहे.
पण अगदी इथे धावफलकावर पाहिलं तर एक फार मोठा दूरचा पल्ला मात्र गाठायचा, आणि दूरचा पल्ला गाठायचा असेल दूरपर्यंतची विचार करावा लागेल, पर्यंतची नजर ठेवावी लागेल, बॅटिंग मध्ये सुधारणा करावी लागेल, आणि एक मोठी इनिंग खेळावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय निकेतन पाटोळे, आणि निकेतन पाटोळे मैदानाच्या आत, आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. षटकार. या फटकेबाजीसाठी निकेतन पाटोळेला ओळखलं जातं, तोच फटका निकेतनच्या बॅटमधनं. अगदी निकेतन आल्या आल्या एखादा पाहुणा घरात आल्यानंतर आपण सुरुवातीला त्याला चहा विचारतो, गोडधोड विचारतो. इथे निकेतनला अगदी ताटच वाढून दिलं होतं जेवायला. फुल टच चेंडू होता, आणि निकेतनने मात्र पुरेपूर त्याचा फायदा घेत षटकार खेळलाय. पुन्हा एकदा निकेतन पाटोळे. हा चेंडू मात्र निकेतन पाटोळे चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न, दंडात्मक कारवाई होईल ते निकेतन पाटोळेवरती, आणि इथे हा चेंडू मात्र निर्धाव, डॉट बॉल. विजयची मात्र एक चांगली गोलंदाजी. षटकार खेळल्यानंतर त्याने लाईन लेन मध्ये केलेली सुधारणा. हो, काय चेंडू मात्र त्याने हाताळलाय. यार्कर लेनचा चेंडू स्वतःच्या जाळ्यातच स्वतः निकेतन अडकला होता. चेंडू पाहिलं तर एष्ट्यांच्या फार जवळून पास झाला, आणि तेव्हा निकेतन बचावला. सुटकेचा निश्वास मात्र त्याने सोडला. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 43, 43 रन, आणि आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 40 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 40 धावा. अगदी दोन्ही संघ जर पाहिलं तर समान ताकदीने मैदानामध्ये उतरलेत. अगदी सृष्टी फाउंडेशनचा धावफलक देखील असाच होता. जवळपास मला वाटतं 3 ओव्हरमध्ये त्यांच्या 39 होत्या. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी धावांचा डोंगर उभा केला होता. पण आता पाहिलं तर ह्या 12 चेंडूमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग विनोदने केली, ज्या प्रकारची बॅटिंग यशराजने केली, त्या तोडीस तोड उत्तर देत बॅटिंग मात्र निकेतन पाटोळेला करावी लागेल. बॅटिंग मात्र आता आशिषला करावी लागेल. अगदी इथून देखील मॅच पुन्हा एकदा रंगात येऊ शकते. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय आतिश. आतिश विरुद्ध आशिष आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर आतिश. आणि हा चेंडू पाहिला तर व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. बॅटिंग साठी आपण पाहतोय आशिष कुमटे. आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. यावेळेस आशिष कुमटे एष्ट्यांच्या आतमध्ये घुसून फटका मात्र खेळलाय. संधी असेल. यानंतरचा होणारा सामना ऋषिकेश भाऊ युवा मंच विरुद्ध महाराज माजी शिंदे वॉरियर्स या दोन संघादरम्यान सामना आहे. आणि यानंतरची मॅच देखील 5 ओव्हरची असेल, कारण पहिल्या सर्व मॅचेस असतील, प्रत्येक टीमच्या मॅचेस 5-5 ओव्हरच्या होतील, आणि नंतरच्या मॅचेस आपण कमी ओव्हरच्या करू, म्हणजे पॉईंट टेबलला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी आयोजकांनी घेतली. म्हणून यानंतरची मॅच 5 ओव्हरची असेल, आणि पुढच्या मॅचेस नंतर आपण निर्णय घेणार आहोत ओव्हर कमी करण्याचा. निकेतन पाटोळे आता मात्र स्ट्रायकिंग एंड होती. एक षटकार निकेतनने खेळलाय, पण त्यानंतर मात्र थोडीशी शांतता नक्कीच निकेतनच्या बॅटची पाहायला मिळते. अतिशय हा चेंडू निकेतनला मात्र चेंडू समजू शकला नाही. चेंडू मात्र निर्धाव. क्या बात आहे. अगदी ते चेंडूला वेग देण्यापेक्षा चेंडू लाईन लेन मध्ये सुधारणा करत टाकण्याचं एक गोलंदाजीचं प्रदर्शन तर आतिशचं आपल्याला पाहायला मिळतं. आतिशचा हा सुरेख चेंडू होता. सनी पोटे सर, सनी पोटे सर संपर्क साधा. आणखी एक व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 46 धावा धाव फलक ते आतापर्यंत पूर्ण होत आहेत. ज्याचं समीकरण हळूहळू अगदी बदलत चाललंय. अतिशय हा चेंडू एकदा चेंडूवरती अगदी नियंत्रण, चेंडूला फिरवलं जात आहे. निकेतन मात्र मैदानामध्ये फक्त बॅट फिरवण्याचं काम करतोय. आणि ते पाहिलं तर हा चेंडू पाहिलं तर निर्धाव.
या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर केवळ 3 धावा या खर्च होताना पाहायला मिळाल्या. 3 चेंडूमध्ये खर्च आलेल्या 3 धावा. या प्रकारची गोलंदाजी आतिशने केली आहे. अगदी इथे धावफलकाला त्याने ब्रेक लावून ठेवलाय. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. निकेतन पाटोळे पहिला चेंडू षटकार खेळला, त्यानंतर मात्र तारे जमीन पर. आणि आता हे सितारे मात्र आकाशामध्ये चमकणं गरजेचं आहे. आकाशने चांदण्या चमकवल्या होत्या, पण इथे मात्र नंतरच्या फलंदाजांना शांत ठेवलंय गोलंदाजाने. क्या बात आहे. पहिले काय चेंडू स्लोवर आणि नंतर मात्र डोळ्याचं पाते लवतं न लवतं तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. वेगवान चेंडू होता आणि चेंडू निर्धाव. हे 40 धावा या धावफलकात आतापर्यंत पूर्ण होत आहेत. हो निकेतनला मात्र फक्त जकडून ठेवलंय. अगदी निकेतनच्या पायाला खिळे मारून ठेवले की काय. आणि इथे मात्र अपील केली आहे. म्हणजे पंचांनी मात्र ओव्हरचा इशारा देखील कळला होता. आणि ते पाहिलं तर धावफलक 46 धावा या ओव्हरमध्ये. ती पाहिलं तर केवळ 3 धावा आतिशने खर्च केल्या. अगदी या स्पर्धेतील सर्वात कंजूस गोलंदाज म्हणून आतिशकडे पाहिलं जाईल. केवळ 3 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या. एक अप्रतिम गोलंदाजी सृष्टी फाउंडेशन संघासाठी केली. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर सपशेलच्या टॉस हा जिंकणाऱ्या संघावरती उलटा पडलाय. इथे महाराज माजी शिंदे संघाने देखील टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी पहिल्या संघाने देखील टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. उलटा चेंडू होता, खराब चेंडू. पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल हा पंचांचा इशारा मात्र आलाय. आणि आता सामन्याचं समीकरण मात्र बदलतंय. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. अगदी 6 चेंडू मध्ये 6 षटकार जर खेळले तर मॅच मात्र पुन्हा एकदा जिवंत होईल. मॅच पुन्हा एकदा एक वेगळ्या अंदाजामध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर येईल. गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज पाहतोय किरण. हो फटका मात्र जोरदार खेळलाय. आणि पाहूया धावा किती मिळेल. आणि इथे मॅच अजूनही जिवंत आहे. षटकार 6 धावा. षटकाराने मात्र या ओव्हरची सुरुवात. अप्रतिम फटका आणि मॅच मध्ये अजूनही रंग मात्र कायम आहे. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय किरण मारुडा. आणि पहिला चेंडूवरती मात्र खेळलेला षटकार. अजूनही 5 चेंडू शिल्लक. विजयासाठी 30 धावांची गरज. 5 षटकारांची अपेक्षा असेल संघाला. आणि आशिषच्या बॅट मधनं मात्र ती जादुई बॅटिंग होणार का. चला जुना बॉल आतमध्ये पाठवून द्या लवकर. चला क्षेत्ररक्षक आतमध्ये या तिथले. किरण गोलंदाजी मार्कर आपण पुन्हा एकदा पाहतोय. आशिषच्या बॅट मधनं आलेला एक धमाकेदार फटका. षटकार आपण पाहिला. अजूनही मॅच मध्ये रंग कायम आहे. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. फुलटॉस चेंडू होता, पण इथे मात्र गतीने बीट होतोय फलंदाज आशिष. आणि आशिष मात्र नाराज असेल कारण सजवून दिलेला चेंडू होता. फायदा मात्र घेता आला नाही. यावेळेस हा चेंडू मात्र व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ. अगदी खर्च करायला भरपूर धावा आहेत, त्यामुळे किरण अगदी धावा खर्च देखील करताय. पण इथे अगदी हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण लीग मॅच आहे. इथे प्रत्येक धाव महत्वाची असेल, प्रत्येक विकेट महत्वाची असेल. प्रत्येक धाव प्रत्येक विकेटने तुमच्या रन रेट वरती फरक पडेल. चेंडू मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक टिपला झेल आणि इथे फलंदाज मात्र बाद. आशिषची खेळी मात्र इथे संपतीये. 54 धावांवरती संघाला बसलेला हा दुसरा धक्का. फलंदाज मात्र बाद. मी मागच्याच ओव्हरमध्ये जवळपास पाहिलं तर निकेतन पाटोळेला ज्या निर्धाव चेंडू गेले त्यामुळे संघ थोडासा अडचणीमध्ये आला होता. आणि इथे पाहिलं तर आता फक्त मोठे फटके खेळणं गरजेचं असताना आशिष देखील इथे बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय.
गौरव नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. गौरव बगाडे. पहिला चेंडू गौरवने मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र दूरपर्यंत कोणीच नव्हतं. एक सिंगल धाव. केवळ एका सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. पंचावन्न धावा 55 रन ऑन स्कोर बोर्ड. निकेतन पाटोळे परत एकदा निर्धाव चेंडू. आज अगदी पाहिलं तर झाडांचं वारं थोडं कमी पडतंय पण निकेतनच्या बॅटमधलं जे वारं येतं ते एक गारवा निर्माण करतंय. पण अगदी निकेतनची बॅटिंग मात्र आज थोडीशी निराशाजनक झाली असेल. हरकत नाही, पुढच्या 4 मॅच अजूनही बाकी आहेत. प्रत्येक संघाला मात्र लीग मॅचची संधी आहेत आणि यावेळेस मात्र निकेतन पाटोळच्या बॅटमधनं आलेला चौकार, वाऱ्याची एक छोटीशी झुळूक, हलकीशी झुळूक आणि चौकाराने धावफलक मात्र पुढे सरकेल. पण सामना मात्र इथे संपलाय आणि सृष्टी फाउंडेशन संघाने हा सामना एकतर्फी 23 धावांनी हा सामना जिंकलाय. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. सृष्टी फाउंडेशनने सामना जिंकलाय. हार्डलक आकाश भाऊ कांबळे युवा मंच. चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग इथे सृष्टी फाउंडेशनची आपण पाहिली आणि त्याचबरोबर सामना इथेच संपलाय. चला पुढची मॅच तयार राहायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर ज्याने 45 धावांची बॅटिंग केली, 2 विकेट देखील घेतल्या, विनोद कुराडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच. चला लवकर मैदानामध्ये यायचंय. चला नवीन बॉल आतमध्ये द्या आणि पुढच्या संघाने लगेच मैदानामध्ये जायचंय. चला आता वेळ वाचवा. कारण चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या.